आई एम राज महाजन, ऑफकोर्स नाम तसं नाही होगा. 9 एप्रिलला जेव्हा पुण्यात आलो, 10 एप्रिलला म्हटलं चला बघूया क्लास लावूया. तर मी बाकी कुठल्याही क्लासला नाही गेलो. फर्स्ट क्लास सर्च केले, इंस्टाग्रामला पोस्ट आली फर्स्ट बीट सोल्युशन्स. नंतर firstbit.com गेलो, क्रोमला चेक केलं, कोर्सेस वगैरे चेक केले. तिकडे बघितलं की मनस्टॅकचा कोर्स आहे. मला रिएक्ट आवडायचं तर विचार केला की चला मनस्टॅक करूया. नंतर 10 तारखेला आलो, थोडं बोललो वगैरे, इन्फॉर्मेशन काढली कसं काय का. तर ते बोलले की मनस्टॅक करण्यापेक्षा जावा करा, पुढे स्कोप पण चांगला आहे आणि तुमचं MCA बॅकग्राऊंड असल्यामुळे तुम्हाला जावामध्ये थोडं चांगलं होईल. तर चला ठीक आहे म्हटलं जावा लो. 11 एप्रिलला लगेच फर्स्ट डे क्लासचा, न विचार करता क्लास लावला. पहिल्या दिवशी आलो, पहिल्या दिवस आजही लक्षात आहे. पहिल्या दिवशी इस्क्रा मॅम होत्या, चांगलं वेलकम झालं, इंडेक्शन पण छान झालं. नेक्स्ट डे शुभम सर आले, सी लँग्वेज स्टार्ट झाली. तर आधी आपण सगळं विचार करतो की सी लँग्वेज जाऊ द्या, काय नॉर्मल लँग्वेज आहे, बाकीचे लोक एवढं मनावर नाही घेत. पण जसं जसं तो जर्नी पुढे चालत गेली सी लँग्वेज, तेव्हा समजलं की सी लँग्वेज इतकी महत्वाची की जर बेसिस पक्का नाही झाला तर पुढे काहीच होऊ शकत नाही. तर जेव्हा चालू होईल आले विनायक सर, चालू झाला पहिला दिवस विनायक सरांचा. कॉमेडी वगैरे झाली थोडीशी. नेक्स्ट डे शिव्या काढल्या खूप. अभ्यासच केला नाही. परत तिथून सुरुवात केली, अभ्यास करणं चालू केलं. विनायक सरांचं लेक्चर असं आहे की तुम्हाला खूप फोकस करावं लागतं, खूप तुम्हाला विचार करून सगळं बघावं लागतं. तुम्ही 5 सेकंद जरी इकडे तिकडे लक्ष गेलं आणि सरांचं लक्ष तुमच्याकडे गेलं तर समजा तुमचा गेम झाला. तर त्यामुळे आम्हाला अभ्यासाची सवय लागली, तिथून डिसिप्लिनची सवय लागली. रोज घरी जाऊन आम्ही फेअर बुकमध्ये लिहायला लागलो. जो कन्सेप्ट सरांनी सांगितला की रॉ बुक वेगळी ठेवा, फेअर बुक वेगळी ठेवा, तो कन्सेप्ट घरी इम्प्लाय केला. खूप छान झालं सगळं. म्हणजे तो इतका खौफनाक सीन होता की रात्री मला स्वप्नात सुद्धा विनायक सर आठवत होते. नंतर आले चेतन नाटू सर आणि आदेश सर. आदेश सर मला पहिले स्ट्रिक्ट वाटायचे, सरांनी आपलं काही जमणार नाही म्हणत. नंतर जसं जसं जर्नी पुढे गेली तर समजलं की सर आपल्यासारखेच आहे, आपण जशी मन मिळावे तशी पण सर मन मिळावे. नंतर चेतन सरांसोबत तर खूप मजा आली. म्हणजे फर्स्ट बीटची जर्नी इतकी ब्युटिफुल लिहिली की तुम्ही पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत जे ट्रेनर बरोबर तुम्हाला अलोकेट केलेले, तर प्रत्येक जण तुम्हाला काही ना काही शिकून जातो. शुभम सरांकडनं शिकलो की, शुभम आणि रणजित सरांकडनं शिकलो की मित्रता कशी जपावी. पुढे आलो विनायक सरांकडनं शिकलो की डिसिप्लिन कसं असावं. चेतन सरां आणि आदिश सरांकडनं शिकलो की शांत राहून आणि प्रेमळ स्वभाव राहून तुम्ही कसं लोकांचं मन जिंकू शकता. मलाही असंच वाटतं. आता नेक्स्ट बॅच कधी येईल तर मला वाटतं की मला लोक विसरून जातील, पण वाटत तर नाही. कॉन्फिडन्स आहे स्वतःवर की माझी छाप तशी सोडलेली तुमच्यावर, विसरणार तर नाही.